नमस्कार. मागच्या आठवड्यात जे आपल्या रावेर मतदारसंघामध्ये मग चोपडा असेल, यावल असेल, आता रावेर आणि काल मुक्ताईनगर या सगळ्या तालुक्यामध्ये वादळी आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचं, केळी उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मागच्या 3-4 दिवसापासून सातत्याने शेतकऱ्यांचे फोन मला येत होते की विमा कंपन्यांकडे तक्रार होत नाहीये किंवा ते लोक पंचनाम्यासाठी येत नाहीये. म्हणून काल तत्काळ मी आल्यानंतर इथे जळगावला सगळ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत, कलेक्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भातली बैठक घेतली. कमिशनर साहेबांशी पण बोलली. मुंबईचे जे विमा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलली. आणि ज्या काही अडचणी शेतकऱ्यांच्या होत्या की ज्यांचं ओव्हर इन्शुरन्स निघालेलं आहे, तर ते ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली बरेचसे शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ हे कमी करण्यात आलेले आहे, जेव्हा की शेतकऱ्यांनी पूर्ण विमा भरलेला आहे. त्याच्यानंतर तक्रारी बऱ्याचशा घेतल्या जात नाहीये. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नावं त्याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या विषयावर काल चर्चा सविस्तर झालेली आहे. कमिशनर साहेबांनी पण विमा कंपनीच्या लोकांना आदेश दिलेला आहे. मी सुद्धा पत्र दिलेलं आहे की तत्काळ शेतकऱ्यांच्या ऑनलाईन ह्या तक्रार घेतल्या गेल्या पाहिजे. ज्यांचा ओव्हर इन्शुरन्स तिथे दाखवला जातोय तर स्पॉट्स व्हेरिफिकेशन तिथे केलं गेलं पाहिजे की खरोखर शेतकऱ्यांचं जर क्षेत्रफळ तेवढं असेल तर ते क्षेत्रफळ कमी न करता शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई ही मिळालीच पाहिजे. आणि ह्या संदर्भातला विषय मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या कानावरही घातलेला आहे. कृषी मंत्र्यांना सुद्धा आपण कळवलेलं आहे. काल तसं पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे. तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करते की आपण 1 तारखेपासून तर आतापर्यंत जे काही नुकसान झालेलं आहे या संदर्भातली ऑनलाईन आपण तक्रार करावी. ऑनलाईन तक्रार होत नसेल तर तालुका प्रतिनिधी जो विमा कंपनीचा अधिकारी आहे त्याच्यापर्यंत आपण ऑफलाईन ही तक्रार द्यावी. मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करते. आणि पूर्णपणे आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय की कुठेही शेतकऱ्याला अडचण नको यायला. त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी, आदरणीय गिरीशभाऊ असतील, सगळे आमदार असतील, ते पण आपल्या परीने प्रयत्न करतात. तर आपणही कुठे न घाबरता आपण व्यवस्थितपणे ऑनलाईन तक्रार करा. तक्रार होत नसेल तर ऑफलाईन तक्रार करा. सरकारच्या वतीने पंचनामा करायचे आदेश सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना, तलाठ्यांना देण्यात आलेले आहे, विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे. तर आपण योग्य पद्धतीने ती तक्रार करून या सगळ्या गोष्टींचा विषय आपण कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. धन्यवाद.